आणि या प्रचार यात्रेत आपल्या सोबत वार्ड क्रमांक 6 चे 4 चे मनसुख भाई, वार्ड क्रमांक 5 चे शिवाजी पुरंदरे, तसेच वार्ड क्रमांक 1 चे ऋतिक चौधरी असे 4 उमेदवार या ठिकाणी आहे। आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा, आज सिंदखेड राजामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा कार्यक्रम सुरू झाला आहे। आता विजय धनशक्तीचा होतो की जनशक्तीचा होतो हे आपल्याला येणार 3 तारखेला पाहायचं आहे। पण मला खात्री आहे निश्चित विजय जनशक्तीचा होईल। गेल्या 5 वर्षापासून आपण बघतोय प्रस्तावित राजकारणी एकत्र होते आणि आता निवडणुका लागल्या, एकमेकाच्या विरोधात उभं राहिले आणि निवडणूक संपली की परत एकत्र होणार आणि गाव खाऊन टाकणार। अजून वेळ गेली नाही। अवलिया संत हरिराम बाबाच्या कृपेने सिंदखेड राजाला एक चांगलं नेतृत्व मिळालं आहे। गेल्या 3 वर्षापासून सिंदखेड राजा एक आदर्श बनावून गाव एकजूट व्हावं, सर्वांनी एकत्र येऊन गावाचा कुठेतरी विकास झाला पाहिजे यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीत आहे आणि करणार आहे। परंतु आजपर्यंत मी खूप काही समाजासाठी केलेलं आहे, कारण जन्माला आल्यावर समाजासाठी काहीतरी देणं असतं। ही वृत्ती मी माझे गुरु अवलिया हरिराम बाबा यांच्याकडून शिकलो आणि त्यांच्याच शिकवणीने काहीतरी गावचा विकास गाव करावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चांगल्या प्रकारे विकास व्हावा आणि व्हायचा असेल तर कुठेतरी सत्ता लागते, स्वतः काही करू शकत नाहीये। म्हणून मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक या ठिकाणी लढवित आहे। गेल्या 8 दिवस अगोदर शेतकऱ्यांच्या काही अटी शर्तीवर मी नगरसेवक या पदाची निवडणूक लढायचं ठरलं होतं, परंतु गेल्या 3 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण परत काम करत आहे आणि या अटी शर्ती पूर्ण होताना दिसत नाही असं ज्यावेळेस मला शेवटी जाणवलं, म्हणून 17 तारखेला मी निर्णय घेतला की मला नगराध्यक्ष पदच लढवायचं आहे। आता नाही तर पुन्हा कधीच प्रामाणिक नेतृत्व आपल्या या सिंदखेड राजाला मिळणार नाही असं मी अभिमानाने सांगतो। असं मीच माझी स्तुती करू नये, परंतु ती वेळ आली आहे। या सिंदखेड राजाला वाली कोणीच नाही, तुम्ही समजू शकता 5 वर्षापासून आपल्या गावची काय परिस्थिती आहे, काय दयनीय अवस्था आहे। म्हणून हे बदल करण्यासाठी 4 महत्वाचे मुद्दे मी हाती घेतले आहे। शेती विकास, शहरी विकास, औद्योगिक विकास आणि ऐतिहासिक विकास या 4 विकासाच्या मुद्द्याच्या आधारावर आपल्याला सिंदखेड राज्यातील दारिद्र्य, आर्थिक विषमता आणि बेरोजगारी सुद्धा दूर करायची आहे। विश्वास ठेवा, विश्वासघात करणार नाही। निश्चित गावचा विकास हा होणारच आहे। शेती विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना असतील 5 वर्ष त्या राबवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार। ऐतिहासिक विकासासाठी ज्या ऐतिहासिक वास्तू आपल्या सिंदखेड राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी खूप घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे, गवताचं साम्राज्य निर्माण झाले, कोणत्याही प्रकारची तिथं सुविधा नाहीये। म्हणून सगळे हे जे ऐतिहासिक वास्तू आहे ह्या पूर्वी जशा दिसत होत्या तशा दिसायला पाहिजे, हा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। आणि आपल्या सिंदखेड राज्यामध्ये शेषशाही विष्णू अवताराची जी मूर्ती सापडली आहे ती आता एका ठिकाणी कुठेतरी ठेवण्यात आलेली आहे। त्याचं मंदिर सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे, हा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे। आणि ते जर मंदिर झालं तर खरंच आपलं हे सिंदखेड राजा एक स्मारक
म्हणून घोषित व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. राष्ट्रीय स्मारक घोषित का झालं नाही? कारण सिंदखेडराजाचा अनुषंगिक विकासच शून्य आहे. राष्ट्रीय स्मारक झालं तर या ठिकाणी खूप काही सुविधा निर्माण होतील. म्हणून राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी सुविधा कोणत्या पाहिजे? येणारा अधिकारी या ठिकाणी सगळ्या वास्तू ऐतिहासिक असो, गाव असो, सगळ्या त्यांना व्यवस्थित दिसल्या पाहिजे. परंतु तसं नाहीये. तर त्यासाठी मी सर्वप्रथम सिंदखेडराजाचं सौंदर्यीकरण करणार आहे. ते सौंदर्यीकरण असं आहे की ज्यावेळेस आपण सिंदखेडराजामध्ये प्रवेश करतो, सिंदखेडराजाची शिव सुरू होते. 3 रोड, मेहकर रोड, जालना रोड, देऊळगाव रोड, प्रत्येक ठिकाणी 10-10 फुटावर पामची, नारळाची किंवा अशोकाची झाडं लावून सौंदर्यीकरण निर्माण केले जाणार आहे. स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीमध्ये आपण आज जातोय, कमरावर गवतो आलेलं आहे, अजिबात स्वच्छता नाहीये. त्या ठिकाणी स्वच्छता टापटीप ठेवून त्या ठिकाणी सुद्धा वृक्षारोपणची लागवड केल्या जाईल. दुसरा एक मुद्दा, शहरामध्ये 4 पीठ गिरण्या सुद्धा आपण सोलरवर सुरू करणार आहे, ज्या महिला सर्वांसाठी मोफत असतील. खूप काही कल्पना आहे, खूप काही योजना आहे, आपण निश्चित करू शकतो. फक्त त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणा ठेवून काम केलं तर निश्चित होते. आज जे प्रस्तावित आहे हे अंडे न खाता कोंबड्याच खाऊ राहिले. म्हणून काहीतरी बदल घडवणे गरजेचं आहे. आणि हे बदल घडण्यासाठी आज या ठिकाणी मी उतरलेलो आहे. तेव्हा आपण सर्वांनी नुसता बदल हवा म्हणून चालणार नाही. आपले नातेवाईक, दोस्त, मित्र सगळ्यांना सांगून खरंच बदल करायचा आहे, हे सर्वांना मनात आणायचं आहे. बदल केल्याशिवाय पर्याय नाही. मी अगोदरही सांगितलं, आता निश्चित आपल्याला वेळ आलेली आहे. आता नाही तर पुन्हा कधीच नाही. अजून एक सांगतो, मतदान करताना एक काळजी घेणं खूप महत्वाची आहे. आपण मतदान करताना आपल्या घरात 2-2, 3-3 लोकांकडून खूप काही प्राप्त होतं. त्यावेळेस आपल्याला आपण एवढं भावनिक होतो की बा याला एक मतदान देऊ, त्याला एक मतदान देऊ, त्याला एक मतदान देऊ. पण या मतदानाची वाटणी करून आपल्या गावची वाट लागेल हे ध्यानात ठेवा. म्हणून यावेळेस मतदान करताना जातीवर, पैशावर, नात्यावर मतदान न करता फक्त विकासाच्या बळावर मतदान करा. तेव्हाच कुठं या सिंदखेडराजाचा कायपालट होईल. खूप काही बोलायचं आहे, परंतु आता वेळ झालेली आहे. आपल्याला या ठिकाणाहून सोमवार पेठने अहिल्याबाई होळकरांना अभिवादन करायला जायचं आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले बस स्टँडवर यांना अभिवादन करायचं आहे. आणि राजवाड्यासमोर जिजामातेला, शिवाजी महाराजाला अभिवादन करून आपला प्रचार यात्रा त्या ठिकाणी समाप्त करायची आहे. तेव्हा या ठिकाणी जे सर्व बसलेले आहे सर्वांनी उठून आपल्याला ते सोबत जायचं आहे आणि त्यानंतर आपली प्रचार यात्रा संपणार आहे. या ठिकाणी कोणाला काही 2 शब्द बोलायचे असेल तर ते बोलू शकतात. आज शेतकरी नेते दिलीप भाऊ चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाचा अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. आज प्रचाराचा शुभारंभ म्हणून आज नारळ फुटणार आहे. या अनुषंगाने मला जनतेला एवढंच सांगावंसं वाटतंय की शेतकऱ्याच्या पाठीशी जनतेने ठामपणे उभं राहावं. येणारी निवडणूक ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक झाली पाहिजे. कारण की ह्या सत्ताधाऱ्याला कळायला पाहिजे की शेतकऱ्याचा पोरगा काय करू शकतो हे जनतेने ठरवलं पाहिजे. अनेक वर्ष या नगर परिषदमध्ये महायुतीचं सरकार व तसेच विरोधीचं सरकार हे दोन्हीने संगत मताने सरकार चालवलं. नगर परिषदचा विकास जसा पाहिजे तसा झाला नाही. अनेक ठिकाणी 35 कोटीची पाईपलाईन आली, ड्रेनेजचं काम आलं. अनेक लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना, अनेक योजना घ्या, पण त्या योजनेतून यांनी फक्त भ्रष्टाचारच केला. दुसऱ्या शहराच्या विकासासाठी कोणता असं ठोस पाऊल उचललेलं नाही. मला एवढंच सांगायचं, आज या
उपस्थितीमध्ये सर्वच आमचे शेतकरी नेते दिलीप भाऊ चौधरी हे अतिशय एक उत्तम प्रशासन चालवतील अशी मला अपेक्षा आहे आणि येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी त्यांची जे अपक्ष चिन्ह असेल त्या चिन्हावर बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि माझी खात्री आहे